नमस्कार, पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत। बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील सेलगाव या ठिकाणी अतिक्रमण आहे म्हणून सरपंच ग्रामसेवक यांच्याकडून राहते घर पाडण्यात आले। तिथल्या रहिवाशांना कुठलीही नोटीस न दिल्याने संतापजनक वातावरण तयार झाले। लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर कलेक्टर ऑफिस धाराशिव या ठिकाणी उपोषण करणार आहेत, असा इशारा अन्याय झालेल्या नागरिकांनी नवनाथ नामदेव शिंगटे, लक्ष्मण भैरट, गौतम भैरट, बंडू भैरट यांचे घर पाडण्यात आले आहे। त्यांना न्याय मिळणार का, हा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। गरिबावर अन्याय झाला असं चित्र स्पष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे। याची दखल सरकार घेऊन या गरीब नागरिकांना न्याय देणार का, हा एक सवाल उपस्थित होत आहे। आमचे प्रतिनिधी नितीन सुकाळे यांनी रिपोर्ट घेतलाय ग्राउंड। प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट, धाराशिव जिल्हा, वाशी। स्वागत आहे। आज आम्ही वाशी तालुक्यातील शेलगाव या ठिकाणी आलेलो आहेत। ग्रामस्थांना त्रास झाल्यामुळे त्यांचं JCPनं घर पाडलेलं आहे ते पाहणी करण्यासाठी आलो होतो। त्यांच्याकडे जागेची कागद आहेत का नाहीत ते आपण त्याची चौकशी करून त्यांच्याशी संवाद साधू। आधी त्यांना विचारू नेमकं कारण काय। तुमचं नाव काय? बळीराम नवनाथ शिंगटे। नेमकं कारण काय? कारण आम्ही घरी कुणी नसताना ही यांनी जे म्हणले अतिक्रमणे आम्हाला कुठली नोटीस दिलेली नाही, यांनी काय नाही। आम्ही घरी सगळी सोयाबीन काढल्यामुळे आम्ही रानात असल्यामुळे त्यांनी दुपारी येऊन हे घरं पाडली आमची। माझ्या भिंतीला 4 कागद हातरून मी राहतोय घरामध्ये। तर माझी लहान लेकर आहेत, माझी शाल फाडली, ही बऱ्याच गोष्टी ह्यांनी केल्यात। तुमचा इथं रहिवाशीपणा आहे ते किती वर्षापासून आहे? माझ्या पंजोबापासून मला नाही कळत तेव्हापासून मी आम्ही ह्या जागेवर राहतो। मग त्याचे कागद आहेत का तुमच्याकडे? हो, ठीक आहे। मग आता तुम्हाला काय वाटतं? आम्हाला एकच एवढी विनंती की शासनाला आमचं हे काय आहे ते ह्यांनी लवकरात लवकर आमचा निर्णय लावा, नाहीतर आम्ही उपोषणाला तरी बसू, नाहीतर किंवा आम्ही सोसायटी तरी करू। तुम्ही याच्या आधी तलाठी किंवा सरपंच ग्रामसेवक यांच्याशी काही चर्चा वगैरे केली का? कुणाला चर्चा करून देईन नाही, हे दारू पिऊन आले की ह्यांनी हे प्रोग्राम केला। मावशी तुमचं नाव काय? जय मला गौतम भैरट। काय नेमका प्रॉब्लेम काय तुमचं? नेमका प्रॉब्लेम म्हणजे मी 3:30-4च्या सुमारास रानात गेले आणि रानातून येताच तर माझं घर उद्ध्वस्त केलेलं होतं। काय त्याच्यात खायच्या वस्तू वगैरे काय? खायच्या वस्तू म्हणजे राहायचं घर म्हणल्यावर काही नाही त्याच्यात। दागिनं आलं, पीठ आलं, कुठं आलं, भांडी बासणं सगळं आहे बघा तुम्ही। राहायचं घर आहे। मी आता सध्या इथं दारात राहते, दिराच्या इथं पत्र्यात। हे पहा, अशा प्रकारे त्यांचं घर पूर्णपणे पाडलेलं आहे। यांच्यात लवकरात लवकर यांचं काय आहे ते होऊन जावे। सणासुदीत पण